ITR फाईल करायला घेतलाय, 1 मिनिट थांबा. 90% लोक ITR भरताना अशा काही चुका करतात ना, ज्यामुळे त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस येते. त्या 5 चुका नेमक्या कोणत्या आहेत ते नीट समजून घ्या. बघा, पहिली चूक म्हणजे AIS आणि TIS न बघताच रिटर्न फाईल करणे. तुमचे बँकेचे ट्रान्झॅक्शन आणि इन्व्हेस्टमेंट्स या सगळ्याचा रेकॉर्ड सरकारकडे आधीच असतो, त्यामुळे इथे काही लपवायचा प्रयत्न करू नका. दुसरी चूक जी बरेच जण करतात, FD वर मिळालेले व्याज ITR मध्ये न दाखवणे. आपल्याला वाटतं FD चं व्याज टॅक्स फ्री आहे, पण तसं नाहीये, त्यावर नियमानुसार टॅक्स लागतोच. तिसरी गोष्ट, चुकीची ITR फॉर्म निवडणे. तुमचा इन्कम सोर्स काय आहे, तुम्ही नोकरी करता, बिझनेस करता की इन्व्हेस्टर आहात, यावरून तुमचा फॉर्म ठरतो. चुकीचा फॉर्म भरला की तुमचा ITR रिजेक्ट होतो. चौथी चूक, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड मधून मिळालेला कॅपिटल गेन न दाखवणे. ही छोटी वाटणारी चूक तुम्हाला पुढे खूप महागात पडू शकते. आणि 5वी सगळ्यात वैताग आणणारी चूक म्हणजे बँक अकाउंट प्री व्हॅलिडेट नसणे. हे नाही केलं ना तर तुमचाच रिफंड महिन्याहून महिने तुमच्याच अकाउंटमध्ये जमा होत नाही. आता या चुका तुमच्याकडनं होऊ नयेत असं वाटत असेल तर खालील कमेंटमध्ये चेकलिस्ट टाईप करा. मी तुम्हाला स्वतः ITR फायलिंगची चेकलिस्ट DM करतो. आणि हो, व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा आणि अर्थसेतूला फॉलो करा. धन्यवाद.